विभाग आहे आणि भौगोलिक संलग्न माहीम खाडी म्हणजे मिठी नदी, त्या लगतची तीव्र जंगल आणि पाणी पुरवठा हे ताब्यात मिळावं म्हणून अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनीने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग यांच्याकडे अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक मंडळानं अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई यांना नोटीस पाठवली की तुम्ही पेपरमध्ये जाहिरात द्या आणि जनतेचा विरोध आहे का, विरोध असल्यास अर्ज दाखल करा म्हणून नोटीस प्रसिद्ध करा. त्या अन्वये लोकसत्ता वृत्तपत्रामधून 29 नोव्हेंबर 2025 रोजी बातमी प्रसिद्ध झाली. आता कायदा काय सांगतो? इलेक्ट्रिसिटी कायदा 2003 मध्ये स्पष्ट केले, कलम 14 आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करीत असलेल्या उपक्रमाच्या अखत्यारीत असलेल्या क्षेत्रफळावर कुणालाही खाजगी कंपनीला अतिक्रमण करता येणार नाही किंवा स्पर्धात्मक दावा करता येणार, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेनं चालवलेला उपक्रम हा जनतेच्या सेवेसाठी आहे. म्हणजे बेस्ट उपक्रम मुंबई शहरातील प्रवासी जनतेला सुविधा देतं, त्याचबरोबर वीज ग्राहकांना वीज पुरवठा करून वीज ग्राहकांची सेवा केली जाते. आता ही सेवा किफायत दराने, न तोटा न फायदा या तत्वावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उपक्रमातर्फे पुरवली जाते. मग अशा उपक्रमाच्या क्षेत्रफळावर अतिक्रमण करणं किंवा तो ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणं हे बेकायदेशीर आणि चुकीचं कृत्य आहे. आणि म्हणून आम्ही असा निर्णय घेतलाय की अदानी व्यवस्थापन हा ग्रुप या समूह त्या महाराष्ट्रामध्ये बदनाम झालेला आहे. मुंबईच्या जागा घेणं, महाराष्ट्रामधील सरकारी उपक्रम ताब्यात घेणं आणि त्याची सेवा मात्र योग्य पद्धतीने पुरवली जात नाही. अगदी उदाहरण स्पष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की उपनगर वीज कंपनीचा ताबा अदानी समूहानं 29 ऑगस्ट 2018 येतो. ताबा घेतला त्यावेळेला 4500 कायम पद होती. ताबा घेतल्यापासून गेल्या 5-7 वर्षामध्ये जवळजवळ 2500 पद रिक्त झाले. सध्या परमनंट कामगारांची फक्त 2000 पद शिल्लक. 5000 कंत्राटी कामगारांतर्फे उपनगरामधल्या 32 लाख वीज ग्राहकांना सेवा देण्याचं काम केलं जातं.
उपनगरामध्ये विजेचा लपंडाव सतत चालू आहे, कारण कामगारांची संख्या अपुरी, कंत्राटी पद्धतीनं काम दिल्यामुळं ते स्किल कामगार नाही, त्यामुळं वीज ग्राहकांना तासन तास वीज मिळत नाही. एरिया ऑफ सप्लाय मध्ये गेला तर तो पुन्हा कधी चालू होईल, तासानं चालू होईल, 2 तासानं चालू होईल, 4 तासानं चालू होईल, याची शाश्वती नाही. अदानी व्यवस्थापनानं अन्याय करायला सुरुवात केली. त्यांना कामगार कपात करायचे आहे, त्यामुळे त्या कंपनीमध्ये स्थायी आदेश नाहीत. कंपनीला जे कामगार आयुक्तांनी मंजूर केलेले स्थायी आदेश, स्टँडिंग ऑर्डर असते, ती स्टँडिंग ऑर्डरच नाही कामगारांच्यासाठी. त्यामुळे एखाद्या कामगारांचा जर गुन्हा झाला असेल किंवा नसेल झाला तर त्याला स्थायी आदेशानुसार आरोपपत्र देऊन आरोपपत्राची खातेनिहाय चौकशी करण्याची पद्धतच नाही. आरोप झाला, कुणीतरी तक्रार केली, कुणीतरी सांगितलं हा असा करतोय तसा करतोय, तर त्याला लगेच बढतर प्रशिक्षण. आणि अशी अनेक प्रकरणं मुंबई इलेक्ट्रिक प्रकाश विज्ञाननं औद्योगिक न्यायालयामध्ये दाखल केलेली, मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली. आणि ही कंपनी अदानी ही 5वी महत्वाकांक्षा असलेली कंपनी. त्यांना मुंबई आता त्यांच्या मिट्टीत घ्यायचे आणि मुंबईच्या वीज ग्राहकांना किंवा मुंबईच्या जनतेला योग्य पद्धतीनं सुविधा देण्याचं काम त्यांना करायचं नाही. पैसा कमवायचा आहे, गडगंज व्हायचा आहे आणि हा देशच पुरा ताब्यात घ्यायचा आहे, अशा प्रकारचं धोरण अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनीनं अंमलात आणलेलं आहे. आपणाला कल्पना असेल की महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ जे महाराष्ट्रामध्ये विजेचे साम्राज्य शासकीय आहे, महाराष्ट्र शासनाचं आहे वीज मंडळ, ते सुद्धा ताब्यात घेण्याचा प्रयत्न अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनीने केलेला होता. त्यावेळी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कामगारांनी आणि अधिकाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. अदानीला आम्ही येऊन देणार नाही, म्हणजे अदानी हा व्यापार आणि कामगार क्षेत्रामध्ये बदनाम झालेला उपक्रम आहे. आणि या बदनामानी आता धारावीचं डेव्हलपमेंट करण्याबरोबर धारावीची पुनर्रचना विकास करण्याच्या नावाखाली आता बेस्ट उपक्रमाचा धारावी भौगोलिक संलग्न असलेला माहीम नदी नाही, मिठी नदी आहे. त्यांना ते नदीचं नाव सुद्धा माहित नाही. त्यांनी म्हटलंय माहीम नदी. आणि तिथं असलेली तीव्राची झाडं, जंगल आणि पाणी पुरवठा क्षेत्र हे अदानीला ताब्यात घ्यायचं. ह्या माहीमच्या प्रतिनिधी आहेत. आणि आता धारावीमध्ये आम्ही धारावी बचाव, बेस्ट उपक्रम बचाव म्हणून आम्ही आंदोलन छेडणार आहोत. आंदोलनाची रूपरेखा सांगताना प्रथम आम्ही धारावीतील जनतेच्या, मुंबई शहरातील जनतेच्या सभा घेणार.
जनतेला जागृत करणार आणि त्यानंतर मोर्चे मुंबई बंदचा नारा देणार. म्हणजे आमच्या आंदोलनाचं स्वरूप अगदी स्पष्ट आहे की आम्हाला या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असलेला उपक्रम, श्रेष्ठ उपक्रम, जो जनतेच्या हितासाठी गेल्या 100-125 वर्षापासून काम करतो, त्या उपक्रमाचा जर क्षेत्रफळ ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असाल तर हा उपक्रम मोडीत निघेल. कारण आजची परिस्थिती अशी आहे की बेस्ट उपक्रमाचा परिवहन विभाग तोट्यामध्ये आहे. सतत बेस्ट कडून, मुंबई महानगरपालिकेकडून सांगितलं जातं की बेस्ट उपक्रम आर्थिक दृष्ट्या डबघाईला आलेला आहे. मुंबई महानगरपालिका सतत आर्थिक मदत करीत आहे आणि ह्या उपक्रम जर टाळण्याचा असेल तर वीज पुरवठा विभाग टाळू शकतो. वीज पुरवठा विभागाच्या फायद्यामधून परिवहन विभाग चालवला जातो. पण आजची अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र शासनाचा संपूर्ण अखत्यारी मुंबई महानगरपालिका येत असल्यामुळं महाराष्ट्र शासनाच्या दबावाखाली आज बेस्ट उपक्रम धारावीमध्ये विजेचा लपंडाव चालू केलेला आहे. 100 वर्षात सातत्यानं वीज येणारा हा उपक्रम कधीही वीज खंडित झाली तर 15 मिनिट, 20 मिनिट, अर्ध्या तासाच्या आत परत वीज पुरवठा सुरळीत केला जातो. पण ही नोटीस जाहीर झाल्यापासून बेस्ट उपक्रमानं सुद्धा धारावीमध्ये वीज पुरवठा स्वतःहून खंडित करायचा, तासन तास वीज पुरवठा द्यायचा नाही, अशा प्रकारचं सत्र सुरू केले. त्यामुळं आम्हाला शंका निर्माण झाली की महाराष्ट्र शासन हस्तक्षेप करणार. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार जर धारावीचा वीज पुरवठा महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानं जर अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनीला देण्याचा प्रयत्न केला तर मुंबईतली जनता स्वस्त बसणार नाही, वीज ग्राहक स्वस्त बसणार नाही, प्रवासी जनता स्वस्त बसणार नाही. तर आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही त्यांचे मनसुबे हाणून पाडण्याचा विचार निश्चित केलेला आहे. गायकवाड साहेब, हे तुम्ही सभा आणि जनजागृती मोहीम कधीपासून सुरू करणार आहात? आंदोलन हे अधिवेशन संपलं की लगेच सुरू करणार आहोत. म्हणजे सभा घेणं, मोर्चे काढणं आणि त्यानंतर मुंबई बंदचं आम्ही आव्हान करणार जनतेला. हे आंदोलन तीव्र करणार. अनेक सामाजिक संस्था या आमच्या आंदोलनाला सहकार्य करतील. शिवसेना हा विरोधी पक्ष आहे या महाराष्ट्र शासनाचा. शिवसेना उभाटा, मी उपनेता आहे आणि मी आंदोलन छेडणार याची कल्पना सुद्धा सर्वांना आहे. त्यामुळं आंदोलन तीव्र करण्याचा आमचा मानस आहे. 2 मिनिटं मॅडम बोलते. बेस्ट वीज वितरणाच्या संदर्भात सरांनी आता सगळाच बोललेला आहे. पण पाहिलं तर मी स्वतः माहीममध्ये आहे. धारावी माहीममध्ये मोठ्या प्रमाणावरती आता वीज खंडित केली जात आहे, हा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, धारावी ते वरळी ही एकच गाडी आहे
आणि 4-5 कर्मचारी एवढ्या मोठ्या विभागाला कसे काय पुरे पडणार आहे? मग वीज बेस्ट कशी अकार्यक्षम आहे हे समाजाला सगळ्यांना सांगण्याचा हा हेतू दिसतो. एकूणच ह्या जर घडामोडी पाहिल्या तर आपल्याला वाटतंय की ही महापालिकेची बेस्ट वितरण संस्था अदानीला देण्याचं हे रंगमंचावरचं नेपथ्य आहे असं सगळ्यांनाच आम्हाला वाटतंय. आणि धारावी एकंदरीतच मुंबई देशाला आज अदानीने जे काही मागणी केलेली आहे, म्हणजे धारावी डेव्हलपमेंट पासूनच जर पाहिलं तर 5,000 करोड रुपयाला जेव्हा टेंडर भरली गेली तेव्हा सॅव्हलन कंपनीने 7,000 करोड रुपये डेव्हलपमेंटसाठी सांगितले, 7,200 करोड रुपये. त्याच वेळेला 5,000 करोड रुपयाला डेव्हलपमेंटसाठी अदानीला दिली जाते. म्हणजे 2200 कोटीचा महसूल तेव्हाच सरकारनेच बुडवलेला जनतेचा आहे. तर आपण सगळीकडे पाहिलं, आजच्याही वर्तमानपत्रामध्ये पाहिलं तर लोकसत्तेमधला ही बातमी आहे. सगळ्या पद्धतीचं देखभाल आता मोनोरेल सुद्धा देखभालीसाठी पाहतोय. म्हणजे L&T कंपनीकडे त्याचा देखभालीचा सगळा सांभाळ केला जात होता. एवढ्या वर्षाचा अनुभव असलेल्या कंपनीकडून कशी अकार्यक्षम आहे असं दाखवून आता ती अदानीकडे सोपवली जाणार आहे. तुम्ही पाहिले की एअरपोर्टच्या बाबतीत सगळीकडे आता इंडिगो आणि कशा पद्धतीचं लोकांना वेठीस धरून तिकिटाचा भाव वाढवून कशा पद्धतीचं केलं जात आहे. आणि आता तर अन्नधान्य सुद्धा अदानीकडे गोदाम दिली जाणार आहे. तर आता शेतकरी शेती सुद्धा होत नाही, की आता विषय वेगळा होईल तो. पण खरीप तर गेली, रब्बी सुद्धा आता होणार नाही. आणि गेल्या वर्षीच्या गोदामातला असलेला अन्न पुरवठा आपल्याला आता होतोय. आणि आता गोदामं जी तयार झाली आहेत ती अदानीचीच आहे. तर तुम्ही विचार करा अन्नधान्याच्या किमती काय असतील. या सगळ्या बाबतीत जर आपण पाहिलं तर देश जागा झाला नाही. तर हे सगळ्या गोष्टी एकाच व्यक्तीच्या हातात जातील असं आम्हाला सगळ्यांनाच वाटतं आणि भीतीदायक आहे. तर वीज वितरणाची साधनं पाहिली आपण तर तीच जुनी ठेवली गेली आहेत. ट्रान्सफॉर्मरवरती लोड येतोय, फाटले जात आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती 2 ते 2.5-3 तासापर्यंत वीज खंडित होते. ही स्थिती भयावह आहे. आजच्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर इतक्या मोठ्या प्रमाणावरती वीज खंडित होणं हे सुद्धा नागरिकांसाठी धोकादायक आहे. तर जनतेला अजून महागाई कुठपर्यंत होरपळायला ढकललं जाणार याचाही विचार झाला पाहिजे. आणि मला असं वाटतं की ही अदानीलाच ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या फटक्या जोडीमध्ये किती गोष्टी आपण टाकत चाललोय आणि आपण आपलं मायबाप सरकार म्हणत असू तर ते कुठल्या पद्धतीचं कार्य करते ते आपल्याला आता अजून काही समजण्यासाठी नवीन गोष्ट नाही असं मला वाटतं. गेल्या 11 वर्षांचा इतिहास पाहिला तर देश पातळीपासून राज्य पातळीपर्यंत शहर ज्या शासकीय संस्था आहेत, स्वायत्त संस्था त्यांचं खाजगीकरण सरकारने सुरू केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात ते केलेलं आहे. आता बेस्टमध्ये पण ती कंत्राटी कामगारांची भरती सुरू केलेली आहे. तर तुम्ही जी आंदोलनं करता म्हणजे सरकारी पातळीवरती किंवा तुमच्या बेस्टच्या लेवलवरती कितपत यशस्वी होतील असं तुम्हाला वाटतं? एक महत्वाचं आहे, इंडियन इलेक्ट्रिसिटी कायदा 2003 कलम 14 मध्ये स्पष्ट नमूद केले स्थानिक स्वराज्य संस्थेचा उपक्रम असेल तर त्याचं क्षेत्र ताब्यात घेण्यात, स्पर्धात्मक ही पूर्ण करण्यात किंवा ताब्यात घेणं हे बेकायदेशीर कृत्य आहे, चुकीचं आहे, धोरण आहे. हे कायद्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यामुळं आम्ही आंदोलन सुरू केलं तर या मुंबई शहरातील वीज ग्राहक आणि प्रवासी जनता आमच्या मागे ठामपणानं उभी राहील असा विश्वास आम्हाला आहे. कारण उपनगरामध्ये आज अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनीचा वीज प्रवाह आहे. आज उपनगरामधल्या जनतेला अनुभव येतोय. आज सिद्धार्थनगर सारख्या झोपडपट्टीमधले वीज ग्राहक वीज देयक भरीतच नाही. कारण वीज खंडित झाली तर 2-2, 3-3, 4-4 तास येतच नाही. म्हणजे यांच्याकडे कर्मचारी नाहीत.
वीज खंडित झाली त्वरित जोडण्यासाठी कर्मचारी नाहीत. आताच मॅडमनं सांगितलं उपकरणं नाहीत त्यांच्याकडं, सुविधा नाहीत, यंत्रणा नाही आणि यंत्रणेचा योग्य वापर केला जात नाही. स्किल कामगार नाहीत, कंत्राटी कामगार भरलेत 5,000 आणि 32 लाख वीज ग्राहकांना फक्त 2,000 परमनंट कामगार सेवा देण्याचं काम करतात. म्हणजे ही संख्या अतिशय तुटपुंजी आहे, कमी आहे. भारतामध्ये कुठल्याही वीज वितरण कंपनीकडं एवढे कमी कामगार आणि कमी कामगारामध्ये 32 लाख वीज ग्राहकांना वीज पुरवठा करणं अशक्य प्राय गोष्ट आज उपनगरात सुरू आहे. आणि मग त्यांना मग धारावी सारखा या मध्य मुंबई मधला जी बेस्ट आज नादलौकिक आहे, आशिया खंडामध्ये अग्रगण्य उपक्रम म्हणून नाव कमवलेलं आहे. बेस्टची प्रवासी सेवा आणि बेस्टची वीज पुरवठा सेवा ही भारतात नव्हे जगामध्ये 1 नंबरची आहे. आणि मग धारावी मधल्या वीज ग्राहकांना आपण ही सुविधा काढून घेणार का? धारावी ताब्यात देऊन ही मुंबई विकायला काढणार का? आणि अदानी सारखा माणूस केंद्राचा आशीर्वाद असल्यामुळं, सरकारचा आशीर्वाद असल्यामुळं महत्वाकांक्षा किती बाळगायची? म्हणजे जनतेला याचा विचार करावा लागेल. निश्चितपणानं आम्ही जनतेच्या समोर गेलो, आंदोलन उभं केलं तर मुंबईमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलन जसं झालं तसं आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही, आम्हाला विश्वास आहे. You tell me, sir, which companies at present supplying the electricity to the Mumbai customers? मुझे एक चीज बताइए, आप कौन सी कंपनी इलेक्ट्रिसिटी सप्लाई करती है ये कस्टमर्स को? और कौन सी कंपनी, अदानी को छोड़ के और कौन सी कंपनी है? बिफोर दैट टाटा वाज देयर, अदर कंपनी वाज देयर. नाउ व्हिच कंपनी सप्लाइंग द इलेक्ट्रिसिटी टू द कस्टमर्स? देखो क्या है कि ये चैलेंज हुआ था सर्वोच्च न्यायालय में कि ये मुंबई शहर में जो बिजली वितरण करने का परवाना बेस्ट उपक्रम के पास था, तो भी उन्होंने टाटा को पेश किया, मगर टाटा यशस्वी हुआ क्या? नहीं हुआ, क्योंकि टाटा के पास यंत्रणा नहीं, कामगार कर्मचारी की संख्या नहीं, टाटा का नेटवर्क बराबर नहीं. टाटा कंटाल गया. जो ग्राहक अपने दिल से टाटा के पास गया वो वापस बेस्ट उपक्रम के पास आया. जो टाटा के पास गया वो वापस. पण सर्व याच्यावर बेस्ट प्रशासन का गप्प आहे? आमचा ह्याच विचार आहे की बेस्ट प्रशासनानं याच्यावरती कोणत्या प्रकारचं धोरण असेल. माहितीचा अधिकार 2005 अन्वये महाव्यवस्थापक बेस्ट उपक्रम यांच्याकडे आम्ही माहिती मागवली की टाटा जर मागणी करीत असेल, इलेक्ट्रिसिटी कायदा 2003च्या कलम 14, 15, 18 नुसार जर अर्ज करीत असेल की आम्हाला धारावी आणि संलग्न माहीम, तीव्र जंगल आणि पाणी पुरवठा हे आमच्या ताब्यात क्षेत्र द्या, तर ह्यावरती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जनरल मॅनेजरचं धोरण काय म्हणून आम्ही माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवलेली आहे. येत्या 7-8 दिवसामध्ये माहिती येईल, 15 दिवसामध्ये येईल. आणि माहिती आली की बेस्ट उपक्रम जर अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनीच्या फेवरमध्ये असेल तर जनरल मॅनेजर हटाव, बेस्ट बचाव
अशा प्रकारचं धोरण आमचं असतं. 2003चा तुम्ही उल्लेख करता, मग अदानीने कोणत्या तरतुदी किंवा कोणत्या कंपनीच्या कोणत्या नियमात बदल करून त्यांनी अर्ज केलाय आणि इतर नियामक मंडळ आहे तो अर्ज स्वीकारला कसा? मी तुम्हाला तेच सांगितलं की इलेक्ट्रिसिटी कायदा 2003च्या कलम 14, 15, 18 अशा कायद्याखाली त्यांनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे मागणी केली, अर्ज केला. आता या अर्जानुसारच महाराष्ट्र राज्य विद्युत आयोगानं त्यांना नोटीस काढा म्हणून सांगितलंय जनतेसाठी. जनतेचा विचार काय, जनता ह्याला सहमत देते का, जनतेचा विरोध आहे का, हे नोटीस काढा आणि हरकती असतील मागून घ्या. शेवटची तारीख किती आहे? शेवटची तारीख ह्या महिन्याच्या एंड पर्यंत, अखेरपर्यंत 29 डिसेंबर पर्यंत आहे. प्रामाणिकपणे सांगा, जनतेला काय हरकत असणार आहे आणि जनतेची हरकत काय हे म्हणावर घेणार आहेत का, किलोवर घेणार आहेत? एक जनतेला हरकत यासाठी असावी की अदानीचा वीज दर आणि बेस्ट उपक्रमाचा वीज दर याची तुलना केली तर अदानीचा वीज दर जास्त आहे. आपण सेवेची तुलना केली तर बेस्ट उपक्रमाची सेवा आशिया खंडामध्ये 1 नंबरची आहे आणि अदानीची सेवा ही वर्स्ट आहे. अदानीकडं मॅन पॉवर नाही. अगदी तुम्हाला स्पष्ट सांगतो, उपनगर वीज कंपनी अदानीकडे आहे. 32 लाख वीज ग्राहक आहेत. कामगारांची संख्या किती? परमनंट कामगारांची 2000 संख्या, कंत्राटी कामगारांची संख्या किती? 5000च्या वरती. 32 लाख वीज ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडे या. बेस्ट उपक्रमाकडे फक्त 9 लाख वीज ग्राहक आहेत. कामगारांची संख्या किती? आज 4000 वरती परमनंट कामगार आहेत. कंत्राटी कामगार 2000 आहेत. म्हणजे अदानी 32 लाख वीज ग्राहकांना प्रवास ही देते वीज पुरवठा आणि बेस्ट फक्त 9 लाख देते. बरं सर, सध्या आता धारावीमध्ये कोण वीज पुरवठा करत आहे? बेस्ट उपक्रम करतो. बेस्ट आपण म्हणालात ना की बेस्ट जे आहे ते काम चांगलं आहे आणि बेस्ट व्यवस्थित सगळ्यांना जे आहे ते सेवा देत आहे. पण त्याच्यानंतर पण मग विद्युत पुरवठा खंडित का होतोय सतत? एक लक्षात घ्या, आता अदानीनं ह्याच्या पूर्वी धारावीमध्ये विद्युत पुरवठा खंडित होत नव्हता आणि झाला वीज पुरवठा खंडित, त्वरित यंत्रणा पोहोचत होती पीएचची. आता हा अर्ज केल्यानंतर महाराष्ट्र विद्युत आयोगाला आता पीएचसीच्या अधिकाऱ्यांनी नाटकं करायला सुरुवात केली. मुद्दामून वीज पुरवठा खंडित केला जातो. मुद्दामून 2-2, 3-3 तास वीज दिली जात नाही. अडाणीला देण्यासाठी ते लोक मुद्दामून बेस्टचा होय. अदानीला हे बेस्ट उपक्रम अदानीच्या लक्षात येईल. अहो साहेब, बेस्ट मध्ये सगळ्यात पॉवरफुल जी युनियन आहे ती शिवसेनेची युनियन आहे. आपण बघा, आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, एक लक्षात घ्या, शिवसेनेची युनियन आहे ती परिवहन विभागामध्ये आणि वीज पुरवठा विभागामध्ये माझी युनियन आहे. युनियन शिवसेनेची नाही वीज पुरवठा विभागात. तुम्ही शिवसेना, मी शिवसेनेचा उपनेता आहे. जायला म्हणजे ह्याच तत्वावर सर म्हणजे गजऱ्याचा गंध आहे आणि सुगंध नाही असं नाही. नीट समजून घ्या, ही संघटना 1972 सालापासून अंतर्गत कामगारांची युनियन आहे आणि अंतर्गत कामगारांनी स्थापन केली, अंतर्गत कामगारांच्या हितासाठी.
राजकीय पक्षांचा हस्तक्षेप नको कामगारांच्या याच्यामध्ये, म्हणून आम्ही स्वतः उद्धव साहेबांना सांगितलं, साहेब युनियन माझी राहणार, तिथं हस्तक्षेप तुम्हाला करता येणार नाही, ही अंतर्गत कामगारांची संघटना आहे आणि हस्तक्षेप करणार असाल तर मी तुमच्याकडे येऊ शकत नाही. त्यांनी मान्य केलंय, आम्ही हस्तक्षेप करणार नाही, तुझी संघटना तू चालव. आणि 1972 सालापासून आजपर्यंत सातत्यानं या बृहन्मुंबईचा वीज पुरवठा मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन चालवते. सर, आता मगापासून आपण बोलतोय की कामगारांची परमनंट कामगारांची संख्या कमी आहे, परमनंट कामगारांची संख्या कमी आहे आणि खाजगी भरलेले कामगार जास्त आहे, हे मगापासून आपण सांगतोय. तर खाजगी कामगार परमनंट व्हावं यासाठी युनियनने काय काम केलं? हा सांगतो तुम्हाला. 19 सप्टेंबर 2016 रोजी, त्याच्या अगोदरच सांगतो की BSS कंपनी होती उपनगरामध्ये, BSES कंपनी होती, मुंबई सबअर्बन इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी. त्यावेळेपासून कंत्राटी कामगारांना कायम करण्याचं काम त्या मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनने केलं. सन 2010-2011 साली आमच्या करारानुसार 1300 कंत्राटी कामगारांना परमनंट केलं. त्यावेळी अनिल अंबानीच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी बरोबर आम्ही करार केला आणि त्यानंतर पुन्हा 19 सप्टेंबर 2016 रोजी मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर उपनगर वीज कंपनी यांच्यामध्ये समझोता झाला की असलेले कंत्राटी कामगार टप्प्याटप्प्यानं परमनंट करण्यात, कामगाराच्या एका मुलाला नोकरीमध्ये घेण्याचा, मुलीला नोकरीमध्ये घेण्याचा आणि कंत्राटी कामगारांना परमनंट करण्यात. पण 2016 नंतर या अदानी आल्यापासून एकही कामगार परमनंट झाला नाही, केला नाही, कराराचा भंग केला, म्हणून आम्ही औद्योगिक न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला आहे. म्हणजे अदानीच्या विरोधामध्ये मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनने औद्योगिक न्यायालयामध्ये 45 केसेस दाखल केलेले आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये 9 दाखल केलेले. म्हणजे कंत्राटी कामगारांचा प्रॉव्हिडंट फंडापासून कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन कायद्यानुसार वेतन मिळण्यापासून हे सगळे दावे दाखल आहेत. म्हणजे या अंतर्गत कामगारांच्या युनियननं जेवढं काम केलं उपनगर वीज कंपनीमध्ये अदानी येण्या अगोदर, अगदी एखादा जर कामगार कंत्राटी कामगार मृत्यू पडला नैसर्गिक कारणानं तर त्याच्या फॅमिलीला 8 लाख रुपयाची मदत देणे. परमनंट कामगार जरी नैसर्गिक कारणानं कुठेही मेला तरी परमनंट कामगारांना 20 लाख रुपये इन्शुरन्सचे देणं, अशा प्रकारचे करार केले. साहेब, तुम्ही जो मगाचपासून जो कायद्याचा उल्लेख करताय, तर सरकारने तोच कायदा जर रद्द केला तर पुढे काय? एक नीट समजून घ्या, इलेक्ट्रिसिटी कायदा 2003 कधी आला तुम्हाला माहित आहे? केंद्र सरकारनं आणला. गीते साहेब ज्या वेळेला शिवसेनेचे नेते, सध्याचं सरकार सगळे जुने कायदे रद्द करण्याच्या मागे आहे ना. आता रद्द केला तर हा देशच आता विकायला काढतील, काढलेलाच आहे. मग त्याला आपण जागा झालं पाहिजे ना. आता आपण जागरूक झालं पाहिजे. चालू आहे आता कायदे, तुम्हाला माहिती आहे का? कामगार कायदे बदलायनंतर चालू आहे, बदलले. आंदोलन होणार आता. आप 2000 जब तक मेरी जानकारी के अनुसार 2000 से आपकी यूनियन आपकी बंद करो. सुशांत
सर, आजची आपली परिषद आहे. काय आपल्या मुख्य मागणी